लईच दिवसानं आमच्या कंपनीमध्ये अशी काहीतरी घटना घडली बा. अबे तू है कौन तू? नमस्कार भावानो, माझं नाव आहे ओमकार बाबर आणि तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर भावानो, आज आमच्या कंपनीत गेली होती लाईट आणि आमचे सगळे कामगार मोबाईल बघून वैतागलेले, काय ना काहीतरी कागदाची विमानं बनवून परत लहानपणीचे दिवस जागे करत होते बघा. हे आहेत आमच्या कामावरचे बंडा ठाकूर. हवेली पे आ जाना. मी पण सुनील शेट्टीगत विचारलो बघा, क्या कर लोगे हवेली पे, क्या है हवेली पे, असं विचारतात, असे म्हणतात बघा. काय म्हणतात बघा तुम्ही आता? काय हे असं फुसफुस केल्यावर सारखं सारखं काय बोलायचं आता? आता हे बघा आमचे कामगार कसे पडलेत बघा निवांत लोळत, कारण लाईट गेल्या. काय करणार आहे तर? शेयर मार्केट इतना गहरा कुआं है जो पूरे देश की पैसे की प्यास बुझा सकता है, और मैं इस कुएं में डुबकी लगाना चाहता हूं. तेवढ्यात एका मशिनीची मोटर होती, ती रिपेरीला दिली होती. ती रिपेरी होऊन आली बघा. त्यानंतर ना ह्या मशिनीला लावायची होती बघा मोटर. आप भी ठीक करके देता हूँ. या मशिनीला लावायचं, सगळे फिटिंग बिटिंग करून घ्यावं म्हटलं, म्हणजे नंतर नको डोक्याला ताप नाही, डायरेक्ट चालू करता येते. सगळे आमच्या जाबरने लावून घेतलेत बघा टकाटक मध्ये. तेवढ्यात हे भाऊ आला बघा कामावर. वेळेच्या 5-10 मिनिटं आधीच येते. एकदम कष्टाळू आणि प्रामाणिक पोरगा आहे हो. काय सांगू या पोरग्याबद्दल. अरे बस कर भाई, ओ पागल करके पीछा छोड़ दे. तेवढं ते आमच्या कंपनीजवळ आलतं बघा. एक पोरग भटकत कुठनं घराचा पत्ता विसरलेलं वाटतं. बारकं पोरग डायरेक्ट शाळेमधनं चालतं वाटतं. एक 7-8 वर्षाचा असेल बघा. दाढी पण आल्या बारक्या पोरग्याला. त्या बारक्या पोरग्याची बघून जरा लईच दया आली त्यात, आणि पोरग म्हणलं भुका लागल्यात म्हणून त्याला एक 2-4 चॉकलेट आणि एक बिस्किट पोडा दिला. तवा कुठं शांत बसला. तेवढ्यात लाईट आली बघा. तब्बल 6 तास लाईट गेली होती. नंतर ना अशा मशन्याचं पॅनल चालू करून असं वरचं पण बटन दाबायला लागते बघा. बटन दाबून सगळ्या मशन्या असं हळूहळू करत चालू केलो बघा. तोपर्यंत वाजले होते 4 वाजले का म्हटलं जाऊया आता घरी. मेन म्हणजे मी 12 तास करते, पण आज जरा लवकरच सुट्टी केलो. का केलो मी ते नंतर सांगतो तुम्हाला. घरी गेल्यानंतर मस्तपैकी आंघोळ वगैरे करून चकाचक आवरून चाललो बघा. कुठं जाणार, शेवटी चाललोय बघा दळायला. घरातली पण कामं करायला लागतात. तो पोटा पाण्याचं पण काहीतरी बघायला पाहिजे की राव. तोपर्यंत जाता ह्यो मित्र गाठ पडला म्हणून मी ह्याला पण घेऊन जाऊया म्हटलं सोबत. कशाला घेऊन चाललोय बघा मी कुठं तर दळण आणायला. 17-60 फोन लावायला लागतात तवा ह्याला ह्यो फोन चालतोय. ह्याची मज्जा आज काय केलो बघा, काय मज्जा केलो. कधी ना ह्यो आम्हाला हे करत होता, काय करत होता, येतो म्हणणार काय, येतो म्हणणार काय, आणि मग काय करणार, 17-60 फोन लावायला लागायचं आणि येणारच नाही, मुद्दामून करणार. आज का नाही मी काय स्किप केलो, गाडी यायच्या आधी मी त्याला फोन केलो पहिला आणि म्हणलो भावा मी हेच लागलोय. त्याचं नाही म्हणा गेलं तर एक मोजून 12-13 फोन आले असतील. तरी पण मी गेलो नाही. 40 काय शिवाय देऊ नको रे. 40 फोन XYZ काय आला असेल ते. तरी पण मी गेलो नाही, कारण याला दाखवायचं होतं कसं वाटतंय समोरच्याला, ते दाखवायचं होतं म्हणून यासोबत केलो मी. तसं मस्तीचा आहे, लय मस्तीचा आहे. याला कसं काय मित्र झाला काय माहिती, माझा चुकून कुठं पहिला झाला काय माहिती. चला आम्ही चाललो दळायला. फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है, तू जा रे. फायनली सगळं काही झाल्यानंतर आम्ही चाललो बघा परत दळायला. गहू दळून येईपर्यंत झाली होती बघा रात्र. त्यानंतर ना घरात आल्यानंतर ना एका साईडला ठेवून घेतलो. तेवढ्याच सांगलीवरून आला बघा माझा मावस भाऊ. याच कारणामुळे मी आज लवकर सुट्टी केलतो. घरी येणार म्हणल्याला 4 वाजता येतो म्हणल्याला, आणि आला किती वाजल्यात 8:15 आणि येतो म्हणल्याला 4 वाजता आधी जातो म्हणल्याला. यासाठी मी 4 वाजता सुट्टी केलो आणि आता वाजले किती बघा 8ला आला. वाटतं 8ला सुट्टी करून आलो असं मग आता भेटला. त्या भावाच्या गाडीच्या चावीला मस्त किचन होतं बघा. पण त्याला विचारलो कुठनं घेतलायस, तेव्हा म्हणला मीच मित्राकडनं गायब केलोय म्हणला. आयला हे कुठं भेटते, तुम्हाला जर माहित असेल तर सांगा, मला पण पाहिजे होतं बघा असं. आज आमच्या गावच्या यात्रेचा शेवटचा दिवस होता बघा, त्यामुळे आम्ही 3घं चाललो यात्रेला. या यात्रेतली एकदम झगमग बघून एकदम भारी वाटालतं बघा. यात्रा फिरून झाल्यानंतर म्हणलं थोडंसं आपण काहीतरी पेटपूजा करून घेऊया. मस्तपैकी दाबेली घेतलो बघा, आणि त्यानंतर हे काहीतरी बटाटोचं होतं बघा, गोल गोल गुंडाळून दिलतं. याला काय म्हणायचं मला पण माहित नाही. भावानं म्हटलं भारी लागते म्हणून घेतलो बघा. पण काय सांगू, चव एकदम विषय हार्ड होती. एकदम भारी लागलं, क्वालिटीच एकदम. हो, ह्या पाण्याचं नाव काय माहित नाही, पण ह्या पाण्यात बसणं म्हणजे तुम्हाला सांगतो स्वतःच पैसे देणं आणि स्वतःची जिरवून घेणं बिनकामाचं काय गरज. त्यानंतर ह्या असं खारे डाळ आणि वटाणं घेऊन असं खात आम्ही यात्रा फिरलो बघा. यात्रा फिरून झाल्यानंतर ना या भावाला घरी टाकलो बघा, आणि त्यानंतर ना आम्ही चाललो परत घरी. आणि तोपर्यंत या दुसऱ्या भावाचा झाला मूड की आज काहीतरी चायनीज खाऊया. चायनीज खायला गेलो बघा मस्तपैकी शापूर चौपाटीला. भावाला विचारलो कसा आहे रे चायनीज, भाव म्हणला एकदम विषय हार्ड रे. त्यानंतर आम्ही चाललो बघा घराच्या दिशेने जाऊया म्हणला.
तेवढंच म्हटलं शापरात आले तसं पेट्रोल टाकून जाऊया म्हटले. मग चला भावानो, भेटूया आपण नंतर. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक चैनल को सब्सक्राइब करो पहले, हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते हो, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते. ये लाल कलर का बटन नहीं से दबाओ, जल्दी दबाओ, जल्दी दबाओ, फिर मैं शुरू करूँ. दबा दो जल्दी, दबा दिया, घंटी भी दबा देना, ठीक है.